अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 17 ऑक्टोबर. आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे दिन दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी भाग 2. अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपावलीच्या बलिप्रतिपदा व दीपावलीच्या पाडव्यानिमित्त आपण अनेकांना हार्दिक शुभेच्छा देतो. पण या शब्दांच्या शुभेच्छाने पोट भरत नाही. कुठे थांबायचे नक्की झाले तो संतुष्ट. आपले पोट भरले की आपण थांबले पाहिजे. इतरांचे पोट भरण्यासाठी मदत केली पाहिजे. यासाठी एक उदाहरण देतो. कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत भर पडते. जेव्हा जेव्हा माझे उत्तर बरोबर येते तेव्हा मला खूप आनंद होतो. या भागात फास्टेस्ट फिंगर मध्ये अव्वल ठरलेले नीरज सक्सेना नावाचे एक सद्ग्रस्त हॉट सीटवर आले. एकदम शांत रीतीने बसले, किंचाळत नाचत रडत हात उंचावत. या मालिकेचे सूत्रसंचालन करणाऱ्यांना जोरात मिठी मारत यातील त्यांनी काही केले नाही. ओळख सांगायचे तर ते सायंटिस्ट आहेत, PhD आहेत व कोलकात्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अतिशय प्रसन्न साधं व्यक्तिमत्व. डॉक्टर APJ अब्दुल कलामासोबत काम करायला त्यांना मिळालेले होते. हे त्यांच्या जीवनातील ते भाग्य समजतात. त्यांनी सांगितलं, मी प्रथम माझाच विचार करत होतो, परंतु कलामाच्या सानिध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागला. नीरजजी हळूहळू खेळू लागले. एकदा ऑडियन्स पोल घेतला, परंतु दुगुणास्त्रामुळे त्यांना ती लाईफलाईन पुन्हा मिळाली. सर्व प्रश्नाची उत्तरं त्यांनी सफाईदारपणाने दिली. त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं. 3,20,000 जिंकून बोनस तेवढीच रक्कम मिळवली. मग ब्रेक झाला. ब्रेक नंतर सूत्रसंचालक बोलू लागले, चलिए डॉक्टर साहब, अब आपके सामने आ रहा है 11वां प्रश्न. ये रहा आपका प्रश्न. इतक्यात नीरजजी म्हणाले, सर मैं क्विट करना चाहता हूं. सूत्रसंचालकांना आश्चर्य वाटले. अरे, इतके चांगले खेळणारे 3 लाईफ लाईन जीवित असताना, करोडो रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ का सोडत आहेत, असं त्यांना विचारल्यावर, आज तक ऐसा कभी नहीं हुआ, नीरजजी शांतपणे म्हणाले. माझ्याशिवाय आणखी खेळाडू वाट पाहत आहेत व ते माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. तसं मला तर खूप पैसे मिळालेले आहेत. मला वाटते जो प्राप्त है वो पर्याप्त है, अधिक की आशा नहीं है. सारे जण अवाक झाले. सर्वत्र शांतता पसरली. 1 सेकंद स्तब्धता होती. नंतर सर्वांनी खूप वेळ उभ्या राहून टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालक म्हणाले, खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावी अशी व्यक्ती आज पाहायला मिळाली. खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्याला संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे अशी विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली. मनातून मी त्यांना नमस्कार केला. आज जगात केवळ पैसा कमावण्यासाठी माणूस धडपडत आहे,
कितीही पैसा कमावला तरी समाधान नाही, हाव कमी होत नाही, कमीच पडतो आहे. या पैशा मागे लागून घर, झोप व नाती, प्रेम, मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही. अशा वेळेला डॉक्टर नीरज सक्सेना यासारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. या कलियुगात अशा समाधानी अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे. त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हॉट सीटवर येऊन बोलू लागली. 3 मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं. आम्ही एका आश्रमात राहतो. मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाच संधी मिळाली नसती. आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला 4 पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली. जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे, खून खराबा होताना आपण पाहतो. स्वार्थ सर्वत्र बोकाळलाय, परंतु हे उदाहरण अपवाद आहे. देव माणसात असतो. तो नीरजजी सारख्या दुसऱ्याचा देशाचा विचार करणाऱ्या माणसात असतो. मी आयुष्यात कधीच या थोर माणसाला विसरणार नाही. गरज भागली की माणसाने थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी, स्वार्थाचा त्याग करावा. सर्व सुखी होतील हा धडा शिकायला मिळाला. मला नेहमीच अशा व्यक्तीविषयी आदर वाटतो. मित्र हो, सणासुदीला गावाच्या घरी हे करमणं, मजा वाटणं, प्रसन्न वाटणं म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते. पण काहीही म्हणा, ज्या घरात सगळ्या सुना, मुलं, जावा, नातवंड एकत्र येतात, सर्वजण मिळून कामं करतात, तिथं खरंच प्रसन्न वाटतं, करमतं. 2-3 दिवस अगदी मजेत जातात. मित्र हो, हे करमणं, मजा वाटणं, प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी येणं असतं. ती येते, राहते, जेवते आणि जाताना म्हणते, खुशाल राहा. असंच मिळून मिसळून राहत जा. कुणी आणि का लावलं असेल आपल्या मागे हे सगळं? शास्त्रीय दृष्ट्या असेल का काही अर्थ या सणा समारंभांना? थोडा विचार केला, चिंतन केलं तर आपल्याला कुटुंबाचे महत्व कळेल. गावी प्रत्येक जण प्रत्येक सणाच्या निमित्ताने गावी येतो तेव्हा आपलं घर भरून जातं. आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, बोलतात आणि पुन्हा नोकरी, धंदा, व्यवसाय करण्यासाठी आपापल्या ठिकाणी पोट भरण्यासाठी निघून जातात. आराधना करीत असताना आपण विसरून चालणार नाही की आपल्याजवळ आधीच घरात बैठकीत झालेली माणसाची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणाची दाटी हीच खरी लक्ष्मी आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.